सप्ततारा न्यूजला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, लाईक करा, शेअर करा आणि काही सूचना असल्यास कमेंटमध्ये कळवा. खुशखबर खुशखबर कोरेगाव शहर व परिसरातील नागरिकांसाठी खुशखबर. आता ना लसीसाठी लाईनीत उभे राहण्याची कटकट ना धावपळीची गरज. आधार कार्ड घेऊन या व त्वरित नोंदणीद्वारे नाममात्र किमतीमध्ये कोविशिल्ड लस घ्या. 18 ते 44 वयोगट व 45 वर्षांवरील व्यक्तींना लस घेता येईल. करू नका लेट, लस घ्या थेट. कोरेगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोरेगाव. ठिकाण स्कूल पंचायत समिती समोर, मेन रोड कोरेगाव, जिल्हा सातारा. संपर्क 9975 16 25 14, 98 81 60 42 70 व 94 22 60 30 61. कोरेगाव शहर व परिसरातील लहान मुलांसाठी फ्लूचे वॅक्सिनेशन केले जाईल. कोविड-19 ही लस 0 ते 18 वर्षांच्या आतील बालकांना देता येत नसल्यामुळे पूर्णपणे सुरक्षित असलेली इन्फ्लुएन्झा वॅक्सिन ही लस 6 महिन्यांच्या वरील सर्व बालकांना देता येते. लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याकरता व रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी आपल्या बालकांना इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स जरूर करा. पत्ता डॉक्टर गणेश होळ, निरामय क्लिनिक, सुभाष नगर कोरेगाव. संपर्क 99 75 16 25 14. नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज बुधवार दिनांक 28 जुलै 2021च्या काही ठळक घडामोडी जाणून घेऊयात. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी 16,000 कुटुंबियांना मदतीचे वितरण. आमदार शशिकांत शिंदे. महाराष्ट्राच्या हिताची कायम भूमिका ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरामुळे बाधित झालेल्या 16,000 कुटुंबांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे सुमारे 3 कोटी रुपयांची विविध स्वरूपातील मदत रवाना केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे 250 जणांचे पथक पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा देत आहे, अशी माहिती पक्षाचे प्रतोद माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. मुंबई येथे पक्षाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात खासदार शरद पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवून मदत रवाना करण्यात आली असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले. मुंबई बाजार समिती, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस महिला आघाडीतर्फे मदत तातडीने केली जात असल्याचेही आमदार शिंदे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. पाटणचे युवा नेते सत्यजित सिंह पाटणकर यांच्याशी सतत संपर्कात असून त्यांना आवश्यक असलेली सर्व मदत तातडीने पोहोचविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पथक देखील मदत कार्यात गुंतले असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्त पाटण तालुक्याच्या मदतीला धावला कोरेगाव तालुका. तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, मंडल अधिकारी किशोर धुमाळ, तलाठी सागर लावण यांच्या पथकाने केले तब्बल 96 तास अविरत कामकाज. सातारा जिल्ह्यात भूकंप प्रवण व पूरग्रस्त म्हणून ओळखल्या जात असलेल्या पाटण तालुक्यावर गुरुवार दिनांक 22 जुलैपासून निसर्ग कोपला. गावची गावे वाहून गेली. त्यावेळी महसूल प्रशासनावर कामाचा मोठा ताण होता. अशा वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह व अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी कोरेगावचे तहसीलदार अमोल कदम, निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, मंडल अधिकारी किशोर धुमाळ व बोलजायवाडीचे तलाठी सागर लावण यांनी शुक्रवार दिनांक 23 पासून 27 जुलैपर्यंत पाटणमध्ये तळ ठोकून मदत कार्यात आणि शासनाला माहिती देण्याचे काम तब्बल 96 तास अहोरात्र केले. एकूणच अतिवृष्टीग्रस्त पाटण तालुक्याच्या मदतीला कोरेगाव तालुका धावला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तहसीलदार अमोल कदम यांना यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी येथे दुर्गम भागात काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांनी जिल्हा स्तरावरून नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी पाटणमध्ये कामकाजाला सुरुवात करून प्रशासनातील वरिष्ठांबरोबरच मंत्रालय आणि मंत्री महोदयांना अहवाल देण्याचे काम केले. त्याचबरोबर वाडी वस्तीवरून माहिती संकलित करून आवश्यक त्या ठिकाणी मदत पोहोचविण्यासाठी समन्वयाचे काम केले. कोरेगावच्या पथकाच्या मदतीला तलाठी संघटना देखील धावून गेली. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी पाटण तालुक्यात मदतीचे काम केले. गरजूंना मदतीच्या किटचे वितरण देखील केले. कोरेगाव प्रांत कार्यालयात अव्वल कारकून म्हणून काम करणारे व पाटणचे रहिवासी असलेले सतीश देसाई यांनी देखील पथकाला सर्वतोपरी सहकार्य केले. कोरेगावात मोकाट कुत्र्यांचा उच्चाट, नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. कोरेगाव शहरात चौकात मोकाट कुत्र्याने उच्चार मांडला असून नगरपंचायतीने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. बाजारपेठ परिसरात तर कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रश्नी जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. बाजारपेठेत मटण व चिकन मार्केट असून या इमारती जुन्या झाल्या आहेत. मार्केटमधील टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावण्यास जागा नाही. नगरपंचायत त्यासाठी स्वतंत्र सुविधा देत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. या संदर्भात अनेक तक्रारी करून देखील प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिक विशेषतः महिला व्यक्त करत आहेत. बाजारपेठ, आझाद चौक, सुभाषनगर, एसटी स्टँड रोड, सातारा जकात नाका, उपजिल्हा रुग्णालय परिसरासह जेथे मटन शॉप, चिकन सेंटर्स व मासळी दुकानांच्या टाकाऊ साहित्यामुळे मोकाट कुत्र्यांचा ठिय्या झाला आहे. 4 चाकी दुचाकी वाहनांबरोबरच सायकल स्वारांचा पाठलाग मोकाट कुत्री करत आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना टार्गेट करत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात शासन स्तरावरून नगरपंचायतीला निधी उपलब्ध होत असला तरी नगरपंचायत प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. कोरेगाव तालुक्यात बुधवारी 979 तपासण्यांमध्ये 32 जण कोरोना बाधित. आरोग्य विभागातर्फे 14 गावांमध्ये करण्यात आलेल्या कोरोना तपासणी शिबिरामध्ये बुधवारी दिवसभरात 979 तपासण्यांमध्ये 32 जण कोरोना बाधित आढळले आहेत. या मोहिमेत 402 RT-PCR आणि 577 अँटीजन तपासण्या करण्यात आल्या. कोरेगाव जिल्हा रुग्णालय 10, वाटा स्टेशन 4, सोनकेत 3, पळशी 1, सातारा रोड 1, किनई 5, आंबवडे 3, रहिमतपूर 2, वाटा किरोली 3 असे एकूण 32 जण कोरोना बाधित आढळले आहेत. कोरेगावात गुरुवारी लसीकरण सत्र बंद राहणार. शासनाकडून लसीची उपलब्धता न झाल्याने गुरुवार दिनांक 29 जुलै रोजी लसीकरण सत्र बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज करपे व डॉक्टर विजय जगताप यांनी केले आहे. धन्यवाद. सत्यतारा न्यूजला यूट्यूबवर जाऊन सर्च करा व सबस्क्राईब करा. तसेच आमच्या www.sattatarannews.in या न्यूज वेब पोर्टललाही अवश्य भेट द्या. धन्यवाद. स्वादिष्ट, चविष्ट, उत्कृष्ट, परिपूर्ण खवय्यांचे समाधान करणारे अनेक वर्षाची परंपरा असलेले बर्गे बंधू यांचे हॉटेल सम्राट व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत. सातारा पंढरपूर रोड, इसार पेट्रोल पंपा शेजारी, कोरेगाव. स्वच्छ, सुंदर, आकर्षक AC नॉन AC रूम्स असलेले साई लॉज, आझाद चौक, नवीन ST स्टँड रोड, कोरेगाव.